हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण अ प्ले याचा पार्ट सेकंड पाहणार आहोत. ओके. आणि पार्ट फर्स्टमध्ये आपण शेवटी पाहिलं की राजाने गोल्डस्मिथला म्हणजे सोनाराला फाशी द्यायचं ठरवलं आणि त्याने त्याच्या पहारेकरींना अ, ती परमिशन देऊन टाकली होती की याला आपण आता फाशी तुम्ही देऊन टाका. चला तर मग वळूया आपण पार्ट सेकंडकडे. सेकंड गार्ड एक्झिट्स अँड रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ. आता तो गोल्डस्मिथला घ्यायला गेलाय. गोल्डस्मिथ आला इन अ क्रँकी टोन. ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स. इथं सेंटेन्स म्हणजे वाक्य नाही बाळांनो, तर सेंटेन्स म्हणजे शिक्षा. तर गोल्डस्मिथ म्हणतोय अगदी रडक्या स्वरात, क्रँकी टोनमध्ये म्हणजे रडक्या आवाजात, रडक्या स्वरात म्हणतोय, ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, मी तुझ्याकडे एक दयेची भीक मागतोय. हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स. तुम्ही मला ही अशी कठोर, हार्श म्हणजे कठोर अशी शिक्षा कशी देऊ शकतात. आय वॉज मिअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. You commanded me to set aside all my work and get the queen's ornaments ready before her highness's birthday. पहा मग, तुम्ही मला सांगितलं होतं की तुमचे सगळे कामं बाजूला ठेवून तुम्ही ऑर्डर दिली होती. यू कमांडेड मी टू सेट असाइड, सगळं बाजूला ठेवा, माय वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट्स, आणि काय तयार करून द्या, तर क्वीनचे, राणीचे ऑर्नामेंट्स तुम्ही तयार करून द्या, अलंकार तुम्ही तयार करून द्या, अशी तुम्ही मला ऑर्डरच दिली होती, आज्ञा दिली होती. हर हायनेसेस बर्थडे, आणि त्या बर्थडेच्या अगोदर ते तुम्हाला तुमच्या ताब्यात हवे होते ते ऑर्नामेंट्स. सो देअर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स. आणि डिले म्हणजे उशीर होणे, तर म्हणूनच ह्या लेडीच्या, ही जी ब्रायडल आहे, जी वधू आहे, जी नवरी आहे, तिचे ऑर्नामेंट्स तयार करायला काय झालाय म्हणे, डिले झाला, उशीर झाला. इन द नेम ऑफ जस्टिस, आणि न्यायाच्या नावाखाली, युअर हायनेस पार्डन मी, स्पेअर माय लाईफ, माझं जीवन काय करा, वाचवा, मला जीवदान द्या, असं तो म्हणतोय. आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेसेस ऑर्डर्स, आणि मी फक्त आणि फक्त तुमची आज्ञाच पाळत होतो, म्हणून या लेडीचे, ह्या ब्रायडलचे ऑर्नामेंट्स उशिरा तयार करण्यात आले. किंग सेड, नॉट अनदर वर्ड, एकही शब्द बोलू नकोस. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड, तुझी ही जी एक्सक्यूज किंवा माफी मागण्याची जी सवय ती योग्य नाही आहे. टू द गार्ड्स, आणि गार्ड्सला म्हणतोय किंग, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलर्स अँड हँग हिम ॲट वन्स. वधस्तंभ, गॅलर्स म्हणजे आपण पाहिलं तर या गोल्डस्मिथला त्या वधस्तंभाकडे न्या आणि हँग हिम ॲट वन्स, आणि एकदाचा काय करा, फाशी लावून टाका. गोल्डस्मिथ सेड, हॅव मर्सी, दया करा, ओ जनरस किंग, ए उदार अशा राजा, आय फॉल ॲट दाय फीट, प्लीज फॉरगिव्ह मी. फॉरगिव्ह मी मीन्स मला माफ करा, जस्ट वन्स, एकदाच, धिस टाइम, फक्त ह्या वेळेस, लेट मी लिव्ह, मला काय करू द्या, जगू द्या, आय हॅव. आणि असं बोलतोच आहे तो गोल्डस्मिथ, तो सोनार. तेवढ्यात त्याला कुठे नेण्यात आलं, त्या वधस्तंभाकडे, त्या गॅलोजकडे नेण्यात आलं. किंग सेड लाऊडली, मोठ्याने म्हणतोय, नन ऑफ दिस एनी मोर, आता याच्या पुढे असं पुढचं काहीच नाही. टेक हिम अवे ॲट वन्स, एकदाच याला घेऊन जा, लेट हिम हँग टू डेथ, आणि याला फाशीची शिक्षा द्या, याला फाशी देऊन टाका. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. ह्या जो रडणारा, जो ओरडणारा गोल्डस्मिथ होता, सोनार होता, त्याला त्या गार्ड्सने अक्षरशः ड्रॅग केलं, म्हणजे ओढलं, खेचत नेलं. कोर्टियर्स अँड अदर व्हिस्पर्स टू वन अनदर, व्हिस्पर म्हणजे कुजबुजणे, कोर्टियर्स म्हणजे जे तिथं कोर्टात हजर होते ते लोक कुजबुजायला लागले. टू वन अनदर बट ऑफ शॉक, आणि त्यांना काय बसला, एक प्रकारे धक्काच बसला. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन. हँगमॅन म्हणजे जो तिथं फाशी देण्याचं काम करतो, तो कोणाबरोबर आला, तर गोल्डस्मिथ बरोबर, सोनाराबरोबर परत आला. त्या गार्ड्स आणि दुसऱ्या पहारेकरींसुद्धा त्यांच्यासोबत होतेच. किंग सेड अनॉइड, चिडून, व्हॉट, व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, म्हणजे तुम्ही माझी आज्ञा का नाही ऐकलीस. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. तुम्ही जर आत्ताच्या आता या गोल्डस्मिथला, ह्या क्षणाला, दिस मोमेंट म्हणजे क्षण, ह्या क्षणाला जर तुम्ही त्याला फाशी दिली नाही, तर यू विल सफर द सेम पनिशमेंट, तुम्हाला सुद्धा मी तीच पनिशमेंट देईल, म्हणजे तुम्हाला सुद्धा मी फाशीची शिक्षा देईल. हँगमॅन सेड,
आणि मग जो फाशी देतो तो म्हणतोय की होल्डिंग अ नूज इन हिज हँड, जो गळफास आहे, नूज म्हणजे गळफास, तो त्याच्या हातात धरून म्हणतोय हँगमॅन, 1,000 अपॉलॉगीज ओ ग्रेट किंग, बट दिस न्यूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक, इट इज टू लूज. काय म्हणतोय तो, अरे अशा महान अशा राजा, 1,000 ॲपॉलॉगीज म्हणजे मी 1,000 वेळा तुमचे काय मागतो, माफी मागतो, पण हे जे न्यूज आहे, हा जो गळफास आहे तो गोल्डस्मिथच्या नेकला म्हणजे त्याच्या मानेला फिट बसत नाहीये, योग्य बसत नाहीये, इट इज टू लूज, हा खूप सैल आहे, म्हणून या गोल्डस्मिथला, या सोनाराला फाशी देता येणार नाही. किंग सेड, देन ट्राय इट अराउंड एव्हरी वन्स नेक हिअर. पहा मग आता राजा काय म्हणतोय की ट्राय इट, प्रयत्न करा, अराउंड एव्हरी वन्स नेक हिअर, हिअर इथं जे जे आहेत त्यांच्या नेकला हा ट्राय करा. आता गळफास कोणाला बसतोय, कोणा व्यक्तींना ट्राय केला जातोय, आणि ॲक्च्युली पाहायला गेलं तर ही शिक्षा आहे ती कोणाला व्हायला हवी, म्हणजेच नावाप्रमाणेच ही अंधेर नगरी आहे आणि हा चौपट राजा आहे, म्हणजे न्यायपूर्ण असं कोणतंच काम नाही आहे. तर पहा मग अगदी गोल्डस्मिथवर आलेली ही फाशीची शिक्षा परत आता कोणाकडे येते, तर प्रत्येकाला ते ट्राय केलं जाते, तो गळफेस, द न्यूज पॉइंटिंग टू द सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे इथं प्रजा, अँड सी हू इट फिट्स, आणि ह्या प्रजेपैकी इथं जे हजर आहेत त्यांच्या गळ्याला हा गळफास लावून पहा, हा न्यूज लावून पहा, हुज ओव्हर हॅज अ नेक ऑफ द साईज ऑफ द न्यूज मस्ट बी हँग, आणि ज्याच्या मानेला हा न्यूज, हा गळफास बरोबर बसेल त्याला तुम्ही काय करा, फाशी लावून टाका. अगदी म्हणजे त्या प्रजेमध्ये ह्या गोष्टींच्या कोणत्याच घटनेमध्ये कोणाचा सहभागही नाही, अशा व्यक्तीला डायरेक्ट आता त्या घटनेसाठी फाशी दिली जाणार आहे. तर योग्य असं वर्तन आहे का त्या राजाचं, आणि न्यायपूर्ण असं आहे का, तर नाही. हँगमॅन ट्राईज द न्यूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस, आणि आता हँगमॅन काय करतोय, तर प्रत्येकाच्या गळ्याला तो न्यूज लावून पाहतोय. दे स्पर्न अँड रेझिस्ट, बरेच असे प्रतिकार करतायत, रेझिस्ट करतायत, बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स, आणि गार्ड्सच्या मदतीने हा जो हँगमॅन आहे ओव्हर पॉवर्स देम, जबरदस्ती करतोय, ओव्हर पॉवर करतोय. फायनली द न्यूज फिट्स द डिसायपल, आणि पहा जो डिसायपल ज्याचा अगदी पहिला दिवस होता, तो राजाला भेटायला आला होता, राजाला सन्मान द्यायला आला होता, असा तो डिसायपल त्या कोर्टात आलेला, तर त्याच्या गळ्याला हा न्यूज बरोबर फिट बसलाय बाळांनो. हँगमॅन सेड, युअर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट, आणि हँगमॅन म्हणतोय की शेवटी हे राजा, तर ह्याच्या गळ्याला शेवटी फिट बसला हा न्यूज. डिसायपल म्हणतोय बट म्हणजे आता तो थोडं घाबरतोय. डिसायपल म्हणजे तो शिष्य, जो आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिला की सुरुवातीलाच त्याने एंट्री केली आहे. तर किंग सेड, जस्टिस ॲट लास्ट, आणि किंग म्हणतो इथं की अरे शेवटी न्याय झाला, जस्टिस झाला, टेक हिम टू द गॅलोज विदाऊट फर्दर डिले. आता पुढे डिले न करता, उशीर न करता याला गॅलोजकडे न्या, त्या वधस्तंभाकडे न्या. आणि हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसायपल आउट, जो प्रोटेस्ट करत होता, प्रतिकार करत होता, त्या शिष्याला हँगमॅनने आणि गार्ड्सने त्या वधस्तंभाकडे न्यायला, त्या गॅलोजकडे न्यायला सुरुवात केली. किंग सेड, जस्ट डिलेड इज जस्टिस डिनाईड. आता राजा कसा म्हणतोय की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, न्याय नाकारणे, न्यायाला उशीर करणे म्हणजेच काय, तर न्याय नाकारणे. अंधेर नगरी प्राइड्स इट्स सेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन, आणि अंधेर नगरीला कशाचा अभिमान आहे, तर प्रॉम्प्ट ॲक्शन. अवर ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स, आपले जे कृती आहेत तर त्याला काय आहे म्हणे, प्रॉम्प्ट ॲक्शन, अशा वक्तशीर ज्या काही कृती आहेत त्याचा आपल्या अंधेर नगरीला अभिमान आहे, असं तो म्हणतोय. कारण आपल्या अंधेर नगरीच्या ॲक्शन्स स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड, शब्दांपेक्षाही त्या ॲक्शन महत्त्वाच्या आहेत आपल्या इथल्या, आणि त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे. म्हणजे आपण जे सांगितलं जातं ते आपल्या इथं लगेच होतं, असा त्याचा अर्थ आहे. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाईड, बाहेरून ओरडणं, आवाज ऐकू येत आहेत. ऑल री एंटर इन अ रश विथ अनदर एल्डरली मॅन, आणि आता पहा
सगळे घाई गर्दीमध्ये पडतायत. कोणाबरोबर आले ते अनदर एल्डरली मॅन, असा वयस्कर असा मॅन आहे, माणूस आहे. किंग सेड, व्हॉट, काय झालं? व्हाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हू इज दिस मॅन? हा स्ट्रेंजर कोण होता? हा अनोळखी कोण होता? अलाइव्ह म्हणजे जिवंत. या अनोळखीला म्हणजे त्या डिसायपलला तुम्ही जिवंत घेऊन परत इकडे का आले? रिटर्न का आले? अँड हू इज दिस मॅन? हा माणूस कोण आहे? जो एल्डरली मॅन म्हटलाय म्हणजे जो वयोवृद्ध असा माणूस म्हटलाय, तर हा कोण आहे? फर्स्ट गार्ड सेड, आय बेग युअर पार्डन, मला माफी मागतो मी, युअर हायनेस, बट वी आर कन्फ्यूज इंडीड. पण आम्ही काय पडलोय म्हणे? कन्फ्यूज झालोय, गोंधळात पडलोय. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस ॲज वी वेअर about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. पहा, तर हा जो ओल्ड मॅन आहे, हा जो म्हातारा गृहस्थ आहे, तो कुठे धावून आला? रश टुवर्ड्स अस, आमच्याकडे धावून आला. ॲज वी वेअर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर, आणि ह्या यंग स्ट्रेंजरला, या अनोळखी अशा तरुणाला आम्ही अगदी फाशीची शिक्षा देण्याच्या मार्गावर होतो. तेवढ्यात हा धावून आला, हा वयोवृद्ध माणूस, आणि काय करतोय? तर बेग करतोय अँड प्लीडेड, विनंती करतोय, दॅट ही शुड बी हँग, ही जी फाशीची शिक्षा आहे की ती मला व्हायला पाहिजे, म्हणजे त्या वयोवृद्ध माणसाला व्हायला पाहिजे, असं तो विनंती करतोय. ह्या तरुण माणसाच्या ऐवजी, या यंग स्ट्रेंजर, ह्या अनोळखी अशा तरुणाच्या ऐवजी तुम्ही मला फाशी द्या, असं तो वयोवृद्ध माणूस म्हणतोय. सेकंड गार्ड सेड, हा दुसरा पारेकरी म्हणतो, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की हा जो ओल्ड मॅन आहे त्याने काय लॉस्ट केलं आहे, काय गमावलं आहे? हिज मेंटल बॅलन्स, म्हणजे त्याची जी मानसिक स्थिती आहे, मेंटल बॅलन्स, ती मानसिक स्थिती ही काय झालेली? गमावली त्याने. म्हणजे एक प्रकारे हा काय झालाय? वेडा झालाय. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रॅस्टिक डेथ विलिंगली. आणि हा कसा आहे? सेन मॅन आहे, साधू आहे, संन्यासी आहे. वुड विश, असा माणूस कस काय असं ह्या गोष्टींना हो म्हणेल? स्वतःहून अशी कशी इच्छा करणार की डेथ विलिंगली, म्हणजे अगदी मृत्यूसाठी तो विनंती कस काय करणार? फर्स्ट गार्ड, ड्रॅस्टिक डेथ मीन्स असा भयंकर असं जी फाशीची शिक्षा आहे, हा मृत्यू आहे, त्याला कशी स्वतः इच्छा व्यक्त करणार? फर्स्ट गार्ड सेड, बट धिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाईज अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसायपल. पहा मग काय म्हणतोय हा फर्स्ट गार्ड, पहिला बारेकरी म्हणतोय की हा जो यंग मॅन आहे तो म्हणतोय की हा जो ही इज अ वाईज अँड लर्न सेज, हा जो वयोवृद्ध माणूस आहे तो काय आहे? तर वाईज, हुशार आहे, आणि त्याचबरोबर लर्न, विद्वान असा सेज आहे. सेज म्हणजे साधू आहे. फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर, यॉन्डर म्हणजे पलीकडचं जे फॉरेस्ट आहे, जे जंगल आहे, तिथला हा एक विद्वान असा साधू आहे. ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसायपल, आणि मी स्वतः ह्या व्यक्तीचा, ह्या म्हाताऱ्याचा, या सेजचा, ह्या साधूचा डिसायपल आहे, शिष्य आहे. सेज सेड, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस. हे महान अशा राजा, तू काय आहेस म्हणे? जनरस आहे, उदार आहे. हा साधू म्हणतोय मग, बी काइंड अँड अलो मी टू बी हँग इन प्लेस ऑफ माय डिसायपल, आय बेग ऑफ यू. मी तुझ्याकडनं एक प्रकारे भीक मागतोय. कशाची? तर अलो मी टू बी हँग, म्हणजे मला ही फाशीची शिक्षा होऊ दे. इन प्लेस ऑफ माय डिसायपल, माझ्या शिष्याऐवजी मला ही शिक्षा तू देऊन टाक. किंग सेड, व्हॉट अ स्ट्रेंज अपील, काय विचित्र अशी विनंती आहे. अँड व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू obstruct द कोर्स ऑफ जस्टिस, मे आय आस्क. पहा मग आता राजा म्हणतोय की सच अ वाईज, असा हा हुशार, अँड होली, पवित्र असा माणूस, विश टू ऑब्स्ट्रक्ट मीन्स अडथळा आणणे, द कोर्स ऑफ जस्टिस, हा जो न्याय केला गेलेला आहे, त्या जस्टिस आहे, तर तिथे तो हा अडथळा आणतोय. वाईज मॅन, हा एवढा हुशार, बुद्धिवान, विद्वान आणि पवित्र असा हा माणूस, तर मी विचारू शकतो का त्याचं कारण का म्हणून अडथळा आणतायत असं? सेज सेड, शोईंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट, आणि थोडं म्हणजे सेज असे हावभाव करतोय आणि असं थोडं नाराजी, रिलक्टन्स, नाराजी व्यक्त करतोय की माझं सिक्रेट आता मला सांगावं लागेल. युअर मॅजेस्टी, द
ट्रूथ इज नो आय कॅन नॉट से इट. आणि थोडं हेजिटेशनने म्हणतोय हा साधू, तर नको नको, मी हे ट्रूथ, हे जे सत्य आहे ना ते मला सांगावंसं वाटत नाही. आय कॅन नॉट से इट, मी सांगू शकत नाही. किंग सेड, आय डिमांड अन एक्सप्लेनेशन और आय शॅल नॉट हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. आता आय डिमांड अन एक्सप्लेनेशन, मी मागणी करतो, डिमांड करतो, एक्सप्लेनेशन हे स्पष्टीकरणाची, ऑर आय शॅल नॉट हॅव यू हँग, आणि तू जर हे स्पष्टीकरण दिलं नाहीस तर मी काय करणार नाही, नॉट हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिसायपल, तुझ्या डिसायपलऐवजी मी तुला हँग करणार नाही, तुला फाशी देणार नाही, तू जर मला सांगितलं नाहीस याचं एक्सप्लेनेशन तर. सेज सेड, यू सी इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफिट्स. ओह नो नो, आय शुडंट से दिस. परत थोडंसं अडखळत किंवा त्याची सांगण्याची इच्छा नाही असं दाखवत साधू म्हणतोय की मला हे प्रेडिक्ट केलं होतं, हे भाकीत केलं होतं एका प्रॉफिटने, म्हणजे एका भविष्य सांगणाऱ्याने. ओके ओके, की ठीक आहे, मला नाही मी सांगायलाच नको पाहिजे हे, असं तो परत म्हणतोय. किंग सेड, अनॉइड, चिडलाय आता. स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसायपल विल बी हँग. पटकनच एकदाच काय ते सांगून टाक, ऑर युअर डिसायपल विल बी हँग, आणि नाहीतर काय होणार आहे म्हणे, मग तुझा जो हा डिसायपल आहे, हा जो शिष्य आहे, त्याला काय करणार, फाशीची शिक्षा मी देऊन टाकणार. सेड, द ग्रेट प्रॉफिट्स हॅव foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. पहा मग आता साधू किती हुशार आहे. तर तो म्हणतोय जो ग्रेट असा प्रॉफिट होता, जो भविष्यकार होता, त्याने फोरटोल्ड केलं होतं पूर्वी, म्हणजे भाकीत सांगितलं होतं, भविष्य सांगितलं होतं, दॅट द वन हू विल बी हँग ऑन दिस डे, जो कोणी ह्या दिवशी फाशी घेईल, इन दिस किंगडम, ह्या राज्यामध्ये, शॅल बिकम द नेक्स्ट किंग, तर तो काय बनेल, नेक्स्ट किंग. आता तुमच्यानंतर येणारा जो पुढचा किंग आहे तर तो बनेल तिथला राजा. अँड कॉन्कर, विजय मिळवेल, मेनी मोर नेशन्स, भरपूर अशा राज्यांवर तो विजय मिळवेल. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग, आणि मला तुमच्यानंतर म्हणजेच पुढचा येणारा किंग व्हायचंय. युअर मॅजेस्टी अँड रीन ओव्हर अ ग्रेटर कंट्री, आणि मला राज्य करायचंय, राज्य करणे, ओव्हर अ ग्रेटर कंट्री, आणि अशा या मोठ्या अशा देशावर मला राज्य करायचंय. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्क, आणि मग माझं इतिहासामध्ये एक रॉयल असं चांगला असा राजा म्हणून माझी ख्याती होईल, मी फेमस होईल, प्रसिद्ध होईल. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी, आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत ते माझ्याविषयी वाचतील. अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियन्स टू कम, आणि माझी जी चांगली कारकीर्द आहे, चांगली कृती आहे, ग्रेटनेस आहे, मोठेपणा आहे, तर हजारो लोकांना तो कळेल. I shall never earn that fame if I remain a recluse, a sage. So do grant me this favor, O king, let me die at the gallows today. आणि मी जर फक्त साधू राहिलो, संन्यासी राहिलो, तर I shall never earn that fame, तर मला ही जी प्रसिद्धी आहे, फेम आहे, ती मिळणार नाही. आणि आय रिमेन अ रिक्ल्यूज, अ सेज, आणि मी फक्त आणि फक्त काय राहणार आहे, तर साधूच राहून जाईल. सो डू ग्रँट मी मीन्स परवानगी द्या, मी धिस फेवर, ओ किंग, लेट मी डाय, आणि म्हणून हे राजा मला आज काय करू दे, मरू दे, म्हणजेच मला फाशीची शिक्षा होऊ दे, ॲट द गॅलोज टुडे. किंग सेड, द नेक्स्ट किंग. आता तो अंधेरनगरीचा चौपट राजा आहे, तो विचार करतोय का, तर हा साधू आपल्याला, हा जो संन्यासी आहे, त्या डिसायपलचा हा जो गुरु आहे, तो खरोखरच कसा आहे, हुशार आहे. त्याने बरोबर राजाला त्याच्या बोलण्यामध्ये किंवा त्याने सांगितलेल्या गोष्टींमध्ये खात्री बरोबर पटवली, आणि म्हणून आता राजा काय म्हणतोय, नेक्स्ट किंग, पुढचा येणारा राजा, अँड दिस किंगडम विल एक्सपांड, आणि हे जे राज्य आहे ते एक्सपांड होईल, मोठं होईल. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम. वाय नो वन बट आय शुड बी एंटायटल्ड टू दिस प्रिव्हिलेज, आणि दिस प्रिव्हिलेज, हा विशेष अधिकार जो आहे तो
कोणी घ्यायला पाहिजे तर आय शुड बी, आणि हा जो अधिकार आहे तो कोणाला मिळायला पाहिजे म्हणे मलाच मिळायला पाहिजे. गार्ड्स टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. एनी डिले, एक थोडाही उशीर न करता मला कुठे घेऊन चला म्हणे, टेक मी टू द गॅलोज वधस्तंभाकडे, अँड हँग मी, एकदाची फाशी लावून टाका. डोंट वेस्ट टाईम, टाईम वाया घालू नका, वेळ वाया घालू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. फेट, माझं जे नशीब आहे, फेट आहे ते कसं असणार आहे माझं नेक्स्ट लाईफमध्ये, माझ्या पुढच्या जीवनामध्ये एकदम वंडरफुल असणार आहे माझं नशीब, एकदम छान असणार आहे. अ किंग वन्स अगेन. आणि मग आता परत राजा म्हणतोय गुड बाय वर्ल्ड, सी यू अगेन. आणि आता तो स्वतः वधस्तंभाकडे फाशी लावण्यास तयार झालाय, आणि आता तो वर्ल्डला, आता जगाला म्हणतोय तो गुड बाय, सी यू अगेन. आणि त्याला अशी आशा आहे की पुढच्या जन्मामध्ये, येणाऱ्या पुढच्या जीवनामध्ये त्याच्या तो तिथलाच राजा बनेल आणि त्याचं राज्य विस्तारेल आणि इतिहासामध्ये त्याचं नाव कोरलं जाईल, नाव होईल असं त्याला वाटतंय. तर अशा प्रकारे त्याने शेवटी जी चोरांना मिळायला पाहिजे होती, थीपला मिळायला पाहिजे होती ती शिक्षा शेवटी राजाला मिळते. राजा स्वतः स्वीकारतोय. तर नावाप्रमाणेच अंधेर नगरी आणि चौपट राजा असा हा प्ले होता. खूप विनोदी आणि एक जोकिंग असा प्ले होता. ओके माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.